पावसाळ्याला सुरुवात झाली की कोल्हापूरकरांना वेध लागतं ते खेकड्यांचं आणि कोल्हापूरमध्ये खेकड्यांचा बाजार आहे तो या ठिकाणी भरतो। शिवाजी पुलाच्या बाजूला अगदी जर बघितलं तर हा खूप मोठ्या प्रमाणात सगळे जे बसलेले आहेत ते सगळे खेकडे घेऊन बसले आहेत। खेकड्यांचा बाजार आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो आणि खेकडी किती मोठे असतात हे आपण आता तुम्हाला दाखवतोय। खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खेकडे विक्रीसाठी येत असतात। हा खेकडा जर बघितला आपण तर किती मोठा खेकडा आहे तो आपण बघतोय। काळ्या पाट्याचे खेकडे आहेत त्याला प्राधान्य हे खूप देत असतात आणि म्हणूनच ही खेकडी खरेदी करण्यासाठी नागरिक खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी गर्दी करतात। सकाळच्या सत्रामध्ये आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी खेकडी घेण्यासाठी कोल्हापूरकर असतील त्याचबरोबर कोल्हापुरातून इतर ठिकाणी जे जाणारे नागरिक असतात पर्यटक असतात या मार्गावरून वाहतूक करणारे असतात ते या ठिकाणी खेकडी घेऊन जात असतात। खेकड्याचे काळी पाट असेल त्याचबरोबर नर आहे का मादी आहे हे बघून घेणारे देखील जे खवय आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात। म्हणून संपूर्ण या शिवाजी पुलाच्या परिसरामध्ये खेकड्यांचा अक्षरशः बाजार आहे तो भरलेला असतो। खूप लांबून नागरिक या ठिकाणी खेकडी घेऊन जाण्यासाठी येत असतात। खरं तर आत्ताच्या घडीला जर बघितलं तर 6-7 खेकडे हे वाटा आहे तो मिळत असतो। दादा तुम्ही खेकडी घेतलेला आहे कशा पद्धतीची चव असते इथल्या खेकड्यांची दरवर्षी घेऊन जाताय का? हो दरवर्षी घेऊन जातो। खेकडे एक नंबर असतात खाण्यासाठी खूप भारी आहेत खेकडे। तुम्ही किती घेतलाय खेकडी? आता मी 2 किलो खेकडे घेतलेले आहेत खायला। कसा दर कसा आहे त्याचा? आता दर 150-200 रुपये खेकडे आहेत। आता हे गेल तसे आहेत खेकडे। मोठी घेतली तर 200-250-300 रुपये खेकडे आहेत घेतला तर। वेगळा बाजार इथं म्हणायचा हो खेकड्यांचा वेगळाच हा बाजार आणि हा पावसात खाण्याची मजा आहे ती कुठे नाहीये आणि जी आपल्या पंचगंगा नदीवरच्या घाटावरची आहे ती बाकी कुठे भेटणार नाही ही आपल्या कोल्हापुरात आहे। पंचगंगा नदीच्या घाटावर जी सगळ्या शिवाजी पुलाच्या परिसरामध्ये जी खेकडी आहेत ती खाण्यात जी मजा आहे ती कुठेही मजा नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील पावसाळ्याच्या सुरुवातीला खेकडी खाण्यामध्ये जी मजा आहे ती मजा दुसऱ्या कशातही नाही आणि म्हणूनच जे कोल्हापूरचे खवय आहेत ते खेकडी घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी येतात। खूप मोठा खेकडा आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। म्हणजे या खेकड्याचं जर आपण वजन बघितलं तर साधारण एक अर्धा किलो तरी या खेकड्याचं वजन असू शकतं। किती याचं वजन असेल मला सांग? 400 ते 500 ग्रॅम असेल वजन। असे सगळे खेकड्या कितीला दर काय? ह्या एवढे मोठे खेकडे घेतले 400-450 रुपये बसतात आपल्याला। किती खेकडे असतात? 6 खेकडे असतात। म्हणजे खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी कोल्हापूरकर येत असतात। इथून जाणारे नागरिक आहेत ते येत असतात। पन्हाळ्याला जाणारे जे पर्यटक असतात ते इथून खेकडे आहेत ते घेऊन जातात। एक आगळा वेगळा बाजार आहे तो कोल्हापूरमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन निलेश शेवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।